एका मुलाने त्याच्या प्रियसीच्या गळ्यातील तुळशीमाळ काढली, हातावरचे धागे तोडले आणि म्हणाला, आता तू गजवा हिंद होशील. सध्या ट्रेंडिंगला असणाऱ्या चित्रपटातील डायलॉग नाही, तर नाशिकच्या एका कॉलेज विद्यार्थ्यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीतले हे शब्द आहेत. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात एकामागून एक धर्मांतराची प्रकरण समोर येत आहे. नाशिकच्या एटीएस मधला कथित कॉर्पोरेट जिहाद, परतवाडात उघड झालेलं प्रकरण, नागपुरात एनजीओच्या आडून चाललेला डाव आणि महाराष्ट्रात अशी रोज उघड होऊ लागली प्रकरणे. या सगळ्या घटना सुरू असताना 17 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी 5:30 वाजता नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात एक तरुणी आली आणि तिने जे सांगितलं त्याने पुन्हा एकदा संपूर्ण राज्याचं लक्ष नाशिककडे वेधलं. त्या तरुणीने पोलिसांकडे तक्रार केली की तंजीर इमानदार या मुलाविरुद्ध, दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. तरुणीच्या तक्रारीनुसार जून 2024 ते जानेवारी 2026 पर्यंत तंजीरने तिला नाशिकमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी नेलं. त्यात सर्वात जास्त उल्लेख होता पेठ रोडवरील भक्तीन लॉजचा. तिथे तो तिला बळजबरीने मिठी मारायचा, मानेचा चावा घ्यायचा. तरुणीने विरोध केला की सांगायचा हे लव्ह बाईट्स आहेत आणि हे सगळं सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी द्यायचा. तक्रारीतील सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे जानेवारी 2026 मध्ये तंजीरने त्या मुलीला लॉजवर नेऊन दारू आणि सिगारेट ओढायला भाग पाडलं. नशेचा फायदा घेत त्याने तिच्याशी बळजबरीने संबंध ठेवले आणि त्यानंतर त्याने तिच्या गळ्यातील तुळशी माळ काढली, हातावरचे धागे तोडले आणि सांगितलं की आता तुझं गजवा हिंद करणार. पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. भारतीय न्याय संहितेच्या कलम 64, 115(2), 351(2) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम 600 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. 18 एप्रिलला तंजीरला अटक करून न्यायालयात हजर केलं. आता हे गजवा हिंद म्हणजे नक्की काय? दहशतवादी संघटनांनी भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्यासाठी आखलेल्या मोहिमेला गजवा हिंद किंवा गजवाए हिंद असं म्हणतात. या मोहिमेत सशस्त्र हल्ले, हिंसाचार आणि हिंदूचं धर्मांतर याचा समावेश आहे असं सांगितलं जातं. या केसमधला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आता तंजीरच्या वकिलांनी बाजू मांडायला सुरुवात केली तेव्हा आला. वकील स्वप्नील जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, हे प्रेम प्रकरण आहे. गेल्या 2 वर्षांपासून दोघांचे संबंध असून सुरुवात त्या मुलीनं स्वतः केली होती. दोघे रोज भेटायचे, बागेत हातात हात घालून बसायचे. हे तिनं FIR मध्ये मान्य केलं आहे असं वकिलांनी सांगितलं. तुळशीमाळ आणि हातातील धागे वापरतात असल्याचा अद्याप कोणताही पुरावा नाही असा दावा त्यांनी केला. शिवाय एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला की जानेवारी 2026 मध्ये अत्याचार झाला असेल तर तरुणींनी तक्रार देण्यासाठी म्हणजे जवळपास 90 दिवस वाट का पाहिली? त्याप्रमाणे या केसला एक नवीन वळण मिळाले. काही पत्रकार आणि स्थानिकांच्या मते राज्यभर एका विशिष्ट धर्माविरुद्ध धर्मांतर तयार झालेला असताना ही तक्रार नेमकी याच काळात का आली? पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात धार्मिक भावना दुखवणे किंवा धर्मांतराचा दबाव या संबंधीचे कोणतेही कलम समाविष्ट नाहीत. त्यामुळे या केसला मुद्दाम धार्मिक रंग देण्यात येत असल्याचाही आरोप होतोय. न्यायालयाने तंजीर इमानदारला पोलीस कोठडीत पाठवलं असून 22 एप्रिल 2026 रोजी त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. सरकारी पक्षाने न्यायालयात सांगितलं की हे प्रकरण TCS प्रकरणाशी मिळतं जुळतं आहे. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तंजीरकडे महागड्या लॉजसाठी एवढा पैसा कुठून आला, त्याचे साथीदार कोण आहेत याचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. तिकडे नाशिकमध्ये वातावरण तापलं चाललं. TCS प्रकरण, कॉर्पोरेट जिहाद आरोप, आयान नामक तरुणाने अश्लील व्हिडिओ शूट केल्याचं प्रकरण, नागपुरात रियाज फाजिल काजीचं प्रकरण, आदिवासी मुलींची विक्री केल्याचा आरोप असलेला मजहर कुरेशी, या सगळ्यात घटनांच्या पार्श्वभूमीवर नाशिकचं हे नवं प्रकरण पुन्हा एकदा 2 समाजामध्ये तणाव निर्माण करते की काय अशी भीती व्यक्त होत आहे. तरुणी सांगते की हा धर्मांतराचा प्रयत्न होता. एक वकील सांगतो हे प्रेम प्रकरण होतं. न्यायालय आणि तपास यंत्रणा सत्य काय ते ठरवतील. पण या निमित्ताने एक प्रश्न आपल्या समोर उभा राहतो. जेव्हा एका गुन्ह्याला धर्माचा किनारा लागतो तेव्हा गुन्ह्याकडे दुर्लक्ष करून धर्म पाहिला जातो. तुम्हाला काय वाटतं, हे प्रकरण खरंच गजवा हिंद प्रकरण आहे? तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आणि पाहत राहा फक्त कसं काय.